इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रातर्फे आर्मी भरतीचा रिझल्ट लागलेला आहे नुकताच। आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार सांगितलं होतं की आज नाही तर उद्या रिझल्ट या ठिकाणी महाराष्ट्रात लागणार आहे। यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट लागला आहे, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट लागलेला आहे, यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट लागला आहे, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट लागलेला आहे, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट लागलेला आहे। आणि आता रिझल्ट लागल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर डॉक्युमेंट कोणकोणते आम्हाला लागणार आहे, इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये काय काय प्रोसेस यामध्ये असणार आहे, तर पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व या पाचही यारोमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, आतापासून आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट तयार या ठिकाणी ठेवायचे, कोणकोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे जे पाहिजे आपल्या सोबत न्यावंच लागते। जर समजा आपण नेले नाही तर आपल्याला डायरेक्ट घरी पाठवणार आहे, एक लक्षात ठेवा। तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे सर्व फुल डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पुढील प्रक्रिया सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की आपल्याजवळ ग्राउंडसाठी बघ किती टाइम या ठिकाणी आणि आपण आपापल्या तयारीमध्ये जबरदस्त या ठिकाणी चालू तुम्ही या ठिकाणी आपली प्रॅक्टिस ठेवसान। तर आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणते यारोमध्ये कोणकोणते जिल्हे येते तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पण नुकताच इंडियन आर्मी भरतीचा रिझल्ट लागलाय महाराष्ट्रातील या पाचही यारोचा। ज्या पण विद्यार्थी पेपर या ठिकाणी पास झाले असेल, जे पण मुलं मुली या ठिकाणी पेपर पास झाले असेल, तर सर्वांना अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपलं नक्की यामध्ये सिलेक्शन होणार आहे हीच देवाकडे या ठिकाणी प्रार्थना करतो। तर आता इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल, काय काय म्हणजे आपण जर पाहिलं तर कट ऑफ जास्त लागला, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की सर 30 प्रश्न बरोबर असून सुद्धा लिस्टमध्ये नाव नाही आहे, अशी सुद्धा मला भरपूर या ठिकाणी कमेंट पाहायला भेटणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांचं इंडियन आर्मी रॅली भरतीच्या पेपरमध्ये लिस्टमध्ये नाव आलं नसेल तर आपल्याला टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही, कारण की दरवर्षी आर्मीची भरती निघत असते। ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर तिथं जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। तर आतापासून जे तुमच्याजवळ 1 वर्ष अजून या ठिकाणी शिल्लक आहे, तर ह्या 1 वर्षामध्ये चांगला अभ्यास करा, त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा चालू ठेवा, तर नक्की आपल्या या ठिकाणी नेक्स्ट भरतीमध्ये नक्की आपलं जमणार आहे। तर आता आर्मी भरतीमध्ये आपण कोणकोणते जिल्हे कोणकोणते यारोमध्ये येते तर ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो, कारण की बरेच विद्यार्थ्यांना माहीत नसते की आपला जिल्हा कोणत्या यारोमध्ये येते। तर यारो पुणेमध्ये जर पाहिलं, अहिल्यानगर झालं, बीड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्याचे विद्यार्थी यारो पुणेमध्ये जावं लागणार आहे ग्राउंडसाठी। त्यानंतर यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीचे मध्ये जे जिल्हे येते, छत्रपती संभाजी महाराजनगर जिल्हा, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी हे काही जिल्हे यामध्ये येते। त्यानंतर यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा हे काही जिल्हे येते। यारो नागपूरमध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्याचे विद्यार्थी येते। त्यानंतर यारो मुंबईमध्ये जर पाहिलं, मुंबई झालं, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे हे काही जिल्हे या ठिकाणी येते। तर आपापल्या यारोमध्ये आपलं या ठिकाणी ग्राउंड असते। हे जे मी तुम्हाला यारो सांगितले, ह्या यारोमध्ये आपल्या जिल्ह्याचे विद्यार्थी त्या ठिकाणी येते। मी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवलेले आहे, ठीक आहे। तर आर्मी भरती जे आहे लवकरच आपल्या या ठिकाणी ग्राउंड सुद्धा चालू होणार आहे। तर आता आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे आर्मी भरतीसाठी तर ते तुम्हाला सांगून देतो। सर्व यारोची मी गोष्ट करून राहिलो, तर यारो नागपूरमध्ये जर आपण पाहिलं आणि त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराजनगर, तर ह्या 2 यारोमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, 12वीचं मार्कशीट लागणार आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिशियल आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर TC लागणार आहे। TC म्हणजे शाळा सोडल्यास दाखला द्यायला म्हटलं जाते। कॉलेजमध्ये जर तुमची TC असेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा त्या ठिकाणी चालते। त्याचबरोबर आपल्याला सरपंचाचा रहिवासी दाखला न्यावा लागते, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला न्यावा लागते, त्याचबरोबर आपल्याला यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यावं लागते, त्याचबरोबर अनमेरिट सर्टिफिकेट न्यावं लागते। तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यावं लागते, एक लक्षात ठेवा। आणि आधार कार्ड सुद्धा लागते आणि फोटो आपल्याला 50 पाहिजे। ज्या दिवशी ग्राउंड असलं त्या दिवशी 25 फोटो आपल्याला लागते आणि ज्या वेळेस मेडिकल राहते आपलं, मेडिकलच्या वेळेस आपल्याला 25 फोटो लागते। तर 50 फोटो काढून घ्या आतापासून, तुमच्याजवळ टाइम असेल तर। ह्यापैकी कोणतं पण तुमच्याजवळ डॉक्युमेंट नसेल तर काढून घ्या, कारण की कसं आहे वक्तार मग निघत नाही। कास्ट सर्टिफिकेट जर नसेल तर काढून घ्या, कारण की कास्ट सर्टिफिकेट पाहिजेच त्या ठिकाणी। हे एवढे डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यावं लागते। त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागते, अनमेरिट सर्टिफिकेट सुद्धा लागते, एक लक्षात ठेवा। एवढे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागते। त्याचबरोबर आपल्याला नोटरी सुद्धा लागणार आहे। तर नोटरी आपल्याला जेव्हा आता जर समजा ग्राउंड जेव्हा जवळ आलं, समजा एखादा महिना टाइम राहिला ग्राउंडसाठी,
तर तेव्हा नोटरी करून घ्यायची। तर सध्या नोटरी करू नका, तर मी समोर तुम्हाला सांगणारच आहे, ठीक आहे। तर म्हणजे सांगायचं एवढंच की ग्राउंडच्या 1 महिन्या अगोदर केलीच चालते, 2 महिन्या अगोदर केलीच चालते, पण ग्राउंड जसं जवळ आलं तसं करून घ्या, कारण की 5 मिनिटाचं काम आहे। नोटरी वकिलाजवळ करावं लागते, एक तुमच्याजवळ फॉर्म आहे, तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे नोटरीबद्दल। तो जो पुढचा विषय तो नंतर मी तुम्हाला सांगणार आहे समोर, जेव्हा आपलं ग्राउंड जवळ येणार आहे त्यावेळेस, ठीक आहे। तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स लागते। आपल्याला भरतीला जेव्हा जातो आपण, तर आपल्याला 2-2 झेरॉक्स घेऊन जावं लागते प्रत्येक डॉक्युमेंटच्या। आणि भरतीला 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे, एक लक्षात ठेवा, कारण की ज्या दिवशी ग्राउंड आहे त्याच दिवशी आपल्याला जायचं नाही। आता समजून जा या ठिकाणी आपलं जे ग्राउंड आलं, आता समजून जा, एक उदाहरण देऊन मी तुम्हाला, कोणता यारो असेल तुमचा, समजा तुमचं 2 ऑगस्ट हे या ठिकाणी ग्राउंडचं तारीख आहे, तर तुम्ही जर समजा 2 ऑगस्टलाच त्या ठिकाणी ग्राउंडवर गेले तर तुम्हाला घरी पाठवलं जाणार आहे, घरी त्या ठिकाणी, कारण की भरतीची प्रोसेस झालेली राहते। म्हणजे सांगायचं एवढंच की 1 दिवस अगोदर जावं लागते। जर समजा आता 2 ऑगस्टला ग्राउंड आहे आर्मी भरतीचं कोणता यारोचं, तर तुम्हाला 1 ऑगस्टला त्या ठिकाणी रात्रीपासूनच त्या ठिकाणी लाईन लावा लागते पोरामध्ये, 7 वाजतापासूनच त्या ठिकाणी लाईन लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं काही प्रोसेस आहे। आणि त्याचबरोबर यारो पुणे झालं, त्याचबरोबर यारो मुंबई झालं, यारो कोल्हापूर झालं, ह्या 5ही यारोमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तर पहा, 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिशियल लागणार आहे, त्याचबरोबर शाळा सोडल्यास दाखला, त्याला TC म्हटलं जाते, TC जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईडे नेलं तरी चालते। आणि त्याचबरोबर आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनमधून काढता येते, तर ते कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्यायचं। अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा काढून घ्या। त्याचबरोबर आपल्याला सरपंचाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर 50 फोटो आपल्याला लागणार आहे। ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी 50 फोटो आपल्याला ग्राउंडवर लागते। आणि मेडिकल ज्या दिवशी राहते, कारण की मेडिकल दुसऱ्या दिवशी राहते, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मेडिकल राहते, तर त्यावेळेस सुद्धा मेडिकलमध्ये सुद्धा 25 फोटो लागते, 50 फोटो लागते, तर 50 फोटो काढून घ्या। नोटरी सुद्धा आपल्याला लागणार आहे, नोटरी आपल्याला वकिलाजवळ करावं लागते, वकिलाच्या घरी आपल्याला करावं लागते, तर ते सुद्धा आपण पुढे तुम्हाला सांगणार आहे। आणि आर्मी भरतीला जाताना आपल्याला जे 2-2 हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे, हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे। आणि त्याचबरोबर 2-2 झेरॉक्स सुद्धा न्यावं लागते। आर्मीला तिथे एक-एकच झेरॉक्स पाहिजे, हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले, पण 2-2 झेरॉक्स सोबत न्यायचे, काही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाहीये, ठीक आहे। तर एवढं काही आपल्याला डॉक्युमेंट लागते आर्मी भरतीला जाताना, नॉर्मली आहे एवढेच डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे। आणि भरतीला 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी जायचं। आता समजून एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, तुमचं जर ग्राउंड समजा आता 15 ऑगस्टला आलं, एक उदाहरण आहे, कोणता यारो समजा तुमचा, आणि तुम्ही जर 15 ऑगस्टला त्या ठिकाणी ग्राउंडवर गेले तर तुम्हाला घरी पाठवलं जाणार आहे। तर ह्या चुका आपल्याला करायच्या नाही, म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदर या ठिकाणी जायचं आहे। तर आता आर्मी भरती ग्राउंड कधीपर्यंत होऊ शकते, तर पहा, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे जवळपास सप्टेंबर महिन्याच्या आसपास तुम्हाला पाहायला भेटणार आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं सुद्धा ग्राउंड तुम्हाला सप्टेंबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे। त्यानंतर यारो पुणे आर्मी रॅली भरती आणि यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे तुम्हाला डिसेंबरच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि कोल्हापूर यारो आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे लवकर सुद्धा तुम्हाला पाहायला भेटू शकते, किंवा मग शेवटी सुद्धा पाहायला भेटू शकते। तर यारो कोल्हापूरचं ग्राउंड या ठिकाणी जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकते, किंवा मग डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, लवकरच या ठिकाणी वेळापत्रक या ठिकाणी येणार आहे, टाइम टेबल येणार आहे ग्राउंडचं। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।